त्यांनी आमच्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर अपेक्षित दिलं नाही आतापर्यंत. फक्त करायला सांगू, ग्रामसेवकला सांगितलंय, ग्रामसेवक येऊन इथं फक्त आम्ही आम्हाला बोलणं झालं एवढंच, याच्यामुळे काय नाही. मी काय म्हणतोय, आतापर्यंत जे झालं ते झालं. याच्या पुढं जसं आपण जातीपातीचं राजकारण म्हणलं की झेंडे घेऊन बाहेर पडतो, धर्माचं राजकारण म्हणलं की आपण झेंडे घेऊन बाहेर पडतो, तसं याच्या पुढे आपल्या लेकरांच्या शाळेसाठी बाहेर पडायचे. त्यांचं भविष्य कमी इम्पॉर्टंट आहे का? आपली जात पात धर्म कुठं जाणार नाहीये. हे तुम्हाला सारखे सारखे सांगतील धर्म खतरे में, धर्म खतरे में. अरे एवढे शेकडो वर्ष झाले तेव्हा तो धर्म संपला नाही. आता तुमच्याच काय म्हणतात त्याला, तुमच्याच सरकारमध्ये संपायला आला. मग प्रश्न तो तुमच्यावर असला पाहिजे. तुमचा धर्म कुठंच जाणार नाही. धर्म आहे, राहणार, आधीही राहिलेला आहे. पण जे तुमचे मुलं आहे ना, त्यांचं भविष्य हातातून निघून जाऊ शकतं जर तुम्ही आवाज नाही उठवला होता. तुम्हाला त्याच्यासाठी आता एकत्र यावं लागेल. जसे प्रत्येक गावात वादविवाद असतात, तुमच्या गावातही असतील. ते वादविवाद तुम्ही आता थोड्या दिवसांसाठी बाजूला ठेवा. हा सर. त्यांचा कार्यकाळ संपला, त्याच्यानंतर 10 वर्ष दुसऱ्याचा कार्यकाळ झाला. त्या पिरियड मध्ये काही लक्ष नाही दिल्यामुळे ही अवस्था झाली. नाही, मी त्याच्यावर जाता. सरांनी चांगलं काम केलं, तो सरांचा चांगलेपणा आहे. पण एका माणसावर अवलंबून नाही राहायचं ना. त्यांच्या जागी दुसरं कोणी आलं, तो काम नाही करत, त्याला प्रश्न विचारायचे की जसं यांनी काम केलं तसं तुम्ही का नाही करत आहे. उगी आपण कोणाच्या चांगलेपणाची वाट का बघतो दरवेळेस, की कोणीतरी चांगला येईल, तो आपल्यासाठी काहीतरी करेल. जो कोणी येऊ, त्याचं काम आहे ते करणं, ते त्यांनी केलं पाहिजे. आणि जर त्यांनी ते काम नाही केलं तर त्याला तुम्हाला प्रश्न विचारलाच पाहिजे. हा तुमचा संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आहे. आणि